मागे हो. मी गेलो सगळ्यांचं बाईक पकडायला. असं काय करतो आपणच आहे. मागे लावा. असा अरे काय तोंडात घालणार माईक तो ऐका ऐका सगळ्यांनी मागे जा. तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे बाबा तो माईक खाली मागे जा. अरे जो तोंडात घालणार माईक तुम्ही लोक मागे जा. तुम्ही मागे वा. अंगावर आले ना. मागे जरा मागे जरा सगळ्यांनी मागे जा. जय मागे जा बस. अच्छा ठीक आहे. पाणी चला चला आता होईल. बरं आता ठीक आहे. कुठे गेला राजेश. त्यांना नंतर हिंदीमध्ये सेपरेट खाली घ्या माईक खाली घ्या. जे भाजपचे नेते आहेत, जे मोदी सरकारच्या समोर स्वतःला मोठेपणा देण्यासाठी त्यांना दुसरा कुठलाच विषय नाही. कालसुद्धा त्यांच्या सरकारचा एक पराभव झाला आहे. आरक्षण करण्याच्या जोरावरती ते जे मतदारसंघ फोडण्याच्या भाषामध्ये त्यांच्या मनात जे आहे, ज्यांना पाहिजे तसा मतदारसंघ करून ते महिला आरक्षणाच्या आरक्षण देण्याच्या नावावरती स्वतःची पोळी बांधणारे भाजप सरकार आहे. आणि त्यांचे चेलेपेले निशिकांत दुबेसारखे चेलेपेले आहेत, ज्यांना स्वतःचं अस्तित्व काही नाही आहे. फक्त भाजप सोडून स्वतःचं अस्तित्व काही नाही. आज ते भाजपांच्या जीवावरती दुसऱ्यांवरती जे टीका करतात, खालच्या प्रतीच्या जो राजकारणाची घडी आहे ती कुठेतरी विस्कळलेली दिसते. आणि निशिकांत दुबेसारखे जे यूपीमध्ये आम्ही कधी यूपी आणि मराठी हा भेदभाव कधीच करत नाही, पण निशिकांत दुबेसारखा नालायक माणूस जो आदित्य साहेबांवरती टीका करतो किंवा आमच्या पक्षांवर नेत्यांवर टीका करतो, त्याची स्वतःची लायकी नाही आहे. त्याची लायकी नाही. फक्त त्याला पगारी नोकर होता, आता कुठेतरी त्याला चान्स मिळाला आणि तो कुठेतरी नगरसेवक झाला आहे. अशा व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे भेटलो जमलेलो आहोत. आणि जी काही राजकीय याच्या अगोदरसुद्धा राजकीय पातळी होती, परंतु राजकीय पातळी सोडून कधी कोण आपला संवाद साधत नव्हता. परंतु सध्याचे भाजपचे कुत्रे असे कुत्रे ठेवलेले आहेत भाजपाने फक्त भुकण्यासाठी, त्यांना भुकण्यासाठीच ठेवलेलं आहे. असे कुत्रे निशिकांत दुबेसारखे भरपूर कुत्रे भाजपने ठेवलेले आहेत, ज्याचा उपयोग ते फक्त भुकण्यासाठी करतात आणि कुठेतरी वादाची ठिणगी निर्माण करण्यासाठी निर्माण करतात. म्हणून म्हटलं नाही, असे कुत्रे सोडलेले आहेत. त्यांना कामच आहे भुकायचा, फक्त भुंकण्याशिवाय त्या कुत्र्यांना जमत नाही. काय आदित्य साहेब आगे बढ़ो.